बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा, ही नम्र विनंती। काल परवाची केंद्रीय निवडणूक आयोगाची ती पत्रकार परिषद तुम्ही सर्वांनी पाहिलीत। जवळपास सव्वा तास दीड तासाची ही पत्रकार परिषद होती। या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर उत्तरे मिळतील, त्यांनी ठेवलेल्या पुराव्यांवर, त्यांच्या आरोपांवर तुम्हाला उत्तरे मिळतील अशी तुमची माझी पत्रकारांची असेल, संबंध देशाचीच म्हणा, एक भ्रामक अपेक्षा होती, ती फेल ठरली। ही संबंध पत्रकार परिषद मला जणू काही भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांची पत्रकार परिषद आहे असा भास होत होता। संबंध पत्रकार परिषदेमध्ये एक फिल्मी स्टाईल दिसत होती, एक डायलॉग बाजी दिसत होती, एक पाठांतर दिसत होतं, एक वाचन दिसत होतं। आणि ह्या संबंध पत्रकार परिषदेमध्ये कुठल्याही केलेल्या आरोपावर उत्तर दिलं जात नव्हतं। याच्यातल्या बऱ्याच गोष्टींवर मी इथे प्रकाश टाकणार आहे, पण सुरुवात ज्या वेळेस, लक्षात घ्या, हे निवडणूक आयुक्त, केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्यावेळेस अशा प्रकारची सुरुवात करतात, एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, मग त्यानंतर संबंध पत्रकार परिषदेमध्ये काय बघायला मिळणार आहे हे काही वेगळं सांगायला नको। हा व्हिडिओ पहा, या व्हिडिओ मधलं यांचं लॉजिक पहा, या केंद्रीय निवडणूक आयुक्तांचं लॉजिक पहा की दुबार नाव असलेला मतदार हा दोन ठिकाणी जाऊन मतदान करत नाही। याचं कारण असं की दोन वेळा मतदान करणं हे कायद्याने गुन्हा आहे। आता हे गुन्हे, हे कायदे, हा कानून हे चोर खरंच पाळतात, मानतात? हा माणूस कुठल्या जमान्यातला आहे की याला दिसतोय पण हा न दिसल्याचा भास करतोय, दाखवतोय? जरा पहा हे काय म्हणाले महाशय। किसी व्यक्ति के अगर दो जगह वोट भी हो तो भी वो एक ही जगह वोट करने जाता है। दो जगह वोट करना कानूनी अपराध है। दोन जागी मतदान करणं कायद्याने गुन्हा आहे। आणि ज्या स्वरामध्ये हे अधिकारी हे सांगत होते, जणू काही रामायण महाभारत बघतोय की काय असाच एक भास होत होता। आता केंद्रीय निवडणूक आयुक्तासारखा एखादा अधिकारी या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतोय की यांच्या कानून अपराध किंवा कायदेशीर गुन्हा या सगळ्यांना हे मतचोर घाबरतात। जर यांना हे खरंच वाटत असेल तर सलाम आहे तुम्हाला असा, एक सॅल्यूट ठोकतो तुम्हाला असा, आणि 21 तोफांची उलटी सलामी देतो तुम्हाला। म्हणजे विचार करा, यांच्या कायद्यांना फाट्यावर मारलो, यांच्या कायद्यांना डांगीवर मारलं या चोरांनी, आणि हे अजूनही म्हणतायत की दोन ठिकाणी दो जगह पर मतदान करना कानूनन अपराध है, जे काही असेल ते। मग मी 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पाहिला होता, एक पोलीस अधिकारी जालन्यातल्या एका आंदोलकाला मागून येऊन लाथ घालतो, मी त्याच्यावर विश्लेषण केलेलं आहे। तो व्हिडिओ मी तुम्हाला इथे पुन्हा दाखवेल। यात फक्त पात्र बदलायची आहेत तुम्हाला। जो पोलीस अधिकारी आहे, जो लाथ घालतोय, ती आहे भारतीय जनता, आणि जो लाथ खातोय तो आहे अशा प्रकारचा आयोग। हे जर अशी उत्तरे जर मिळणार असतील तर भारतीय जनता हेच करणार। आता ही पात्र बदला आणि हा व्हिडिओ पुन्हा पहा। भविष्यात ज्या वेळेस ही कमळी सत्तेतून पायउतार झालेली असेल आणि या निवडणूक आयोगाला त्याच्या काळ्या कृत्यांविषयी ज्यावेळेस जाब विचारला जाईल सरकारकडनं, ज्यावेळेस या निवडणूक आयोगाला अशा प्रकारे घेरलं जाईल, त्यावेळेस मागून येऊन भारतीय जनता अशाच प्रकारे या आयोगाच्या पेकटात एक लाथ नक्की घालेल। हा व्हिडिओ जरी प्रतिकात्मक असला तरी तुमच्या मनातली चीड अतिशय योग्य पद्धतीने हा व्हिडिओ व्यक्त करतो। सध्या तरी मला हाच एक व्हिडिओ सापडला। आता विचार करा ना, हे निवडणूक आयुक्त, केंद्रीय निवडणूक आयुक्त एका सुंदर भाषेचा वापर करत होते। भाषा शैली अतिशय सुंदर, सुंदर सादरीकरण, योग्य ठिकाणी थांबायचं, योग्य ठिकाणी डायलॉग बाजी करायची, आणि योग्य ठिकाणी म्हणजे संबंध पत्रकार परिषद मला जणू काही एक फिल्म बघतोय, एखाद्या फिल्मचे काही डायलॉग आहेत की काय असाच भास होत होता। योग्य ठिकाणी प्रश्न तुम्हालाच विचारायचे, तुम्हाला पाहायचा एक डायलॉग ह्यांचा, आणि आवाजामध्ये तुम्हाला एका नेत्याची सर येईल। कोणता तो नेता जरा तुम्ही कमेंट मध्ये व्यक्त व्हा। हा पहिला फिल्मी डायलॉग जरा ऐका। क्या अपनी माताओं
बहुओं, बेटियों सहित किसी भी मतदाता की सीसीटीवी वीडियो चुनाव आयोग को साझा करनी चाहिए क्या? ऐसे मिथ्या आरोपों से न तो चुनाव आयोग डरता है और न ही कोई मतदाता। जब चुनाव आयोग के कंधे पर बंदूक रखकर भारत के मतदाताओं को निशाना बनाकर राजनीति की जा रही हो, तो आज चुनाव आयोग सबको स्पष्ट करना चाहता है कि चुनाव आयोग निडरता के साथ सभी गरीब, अमीर, बुजुर्ग, महिला, युवा सहित सभी वर्गों और सभी धर्मों के मतदाताओं के साथ बिना किसी भेदभाव के चट्टान की तरह खड़ा था, खड़ा है और खड़ा रहेगा। व्हिडिओ पाहिल्यानंतर हे ज्ञानेश कुमार फक्त बोलण्यात पटाईत नाहीत तर ज्ञानी सुद्धा आहेत. म्हणजे त्यांच्या नावातच ज्ञानेश आहे म्हणा, ज्ञान आहे म्हणा. अगदी एक केविलवाणा, सुंदर केविलवाणा महिला कार्ड खेळण्याचा यांनी एक प्रयत्न केला. काय म्हणतात, बेटियों, बहुओं और माताओं के सीसीटीवी फुटेज क्या चुनाव आयोग को साझा करनी चाहिए क्या? कुठले मागवलेत? केंद्राचे मागवलेले आहेत, निवडणुकीच्या केंद्रांचे मागवलेले आहेत. आणि आपण कशासाठी काढतो हे सीसीटीव्ही कशासाठी ठेवतो तिथे? कारण ज्यावेळेस भविष्यात आक्षेप होतील त्यावेळेस त्याला उत्तर देण्यासाठी हा इलेक्ट्रॉनिक पुरावा असावा. देशाचा विरोधी पक्षनेता जेव्हा इलेक्शन कमिशनवर एखादा आरोप करतोय आणि तरी सुद्धा तुम्ही लोकांना प्रश्न करताय, महिला कार्ड खेळताय, काय तिथे पुरुष नव्हते निवडणुकीला? त्या मतदान करण्यासाठी पुरुष नव्हते? पण साझा करणे चाहिए क्या? आणि शेवटी काय म्हणतोय, चट्टान की तरह खडा रहेगा. निवडणूक आयोग त्या सर्व मतदारांच्या पाठीशी चट्टान सारखा खडा राहील. ही फिल्मी डायलॉग बाजी तुम्ही सर्वांनी ऐकलीत. आता विचार करा, नीतिमत्ता लागते. जर तुम्हाला एखादी गोष्ट बरोबर करायची असेल ना, तुम्हाला नीतिमत्ता लागते. आज जवळपास 12 वर्ष झाली हा भारतीय जनता पक्ष जवळपास सत्तेमध्ये आहे. आता विचार करा, आधार आणणारा कोण होतं? आधार आणणारा भारतीय जनता पक्ष. त्या आधार आल्यानंतर तो आधार तुमच्या पॅन कार्डला, तो आधार तुमच्या रेशन कार्डला, तो आधार तुमच्या बँक खात्यांना, तो आधार तुमच्या कुठे 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 लिंक करायला सांगितला. त्याच्यावर कित्येकदा अनेक विनोद झालेले आहेत. पण तरी सुद्धा म्हणजे समजा एखादी चांगली गोष्ट असेल तिचं आपण कौतुक सुद्धा करायला हवं. आधार आल्यानंतर आपण अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पेमेंट करायला लागलो. आधार आल्यानंतर अनेक ठिकाणी सरकारी सबसिडी असतील, सरकारी अनुदानं असतील, ती थेट तुमच्या खात्यांपर्यंत येऊ लागली. त्या आधारमुळे अनेक गोष्टींमध्ये एक चाप आला. आता मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. आधारमुळे तुम्ही 2 पॅन कार्ड काढू शकत नाहीत, तुम्ही 2 आधार काढू शकत नाहीत, कारण तुमचे थंब असतात, ते युनिक असतात. तुमच्या डोळ्यांचे प्रिंट्स असतात, ते युनिक असतात. तुम्ही 2 पासपोर्ट काढू शकता का? साधा प्रश्न. तुम्ही 2 पॅन कार्ड काढू शकत नाहीत, 2 आधार कार्ड काढू शकत नाहीत, 2 रेशन कार्ड सुद्धा काढू शकत नाहीत. कारण सध्याचा अनुभव तुम्हाला सांगतो, पूर्वी चालायचं, गावीही नाव असायचं, शहरातही नाव असायचं. आत्याकडे गेलो, आत्याकडे 2 वर्ष राहिलो, तिथेही नाव असायचं. काकांकडे गेलो, मामीकडे गेलो, 2-2 ठिकाणी नावं असायची. पण नंतर रेशन कार्ड आधारला लिंक झालं. जर रेशन कार्डमध्ये 4 नावं असतील आणि त्या 4 नावातलं एक नाव त्याचा आधार जर लिंक दुसरीकडे सुद्धा असेल तर कुठल्या तरी एका ठिकाणचं नाव तुम्हाला काढावं लागतं. म्हणजे एकाच ठिकाणी. एवढं आधुनिक तंत्रज्ञान आलं असेल तर हे तंत्रज्ञान तुम्ही इथे का नाही आणू शकत? यांची हतबलता आहे ही. यांना हे करता येऊ शकत नाही. कारण लक्षात घ्या, जर हे झालं तर यांचे सारे दुबार वोटर, यांची ही सारी चोरी पकडली जाणार. ज्यावेळेस यांना प्रश्न विचारला जातो की तुम्ही आधार आणता का, तुम्ही आधार आणण्याचा काही विचार करता का, त्यावर हे आयोग चिडी चुप शांतता. हतबल आयोग काय उत्तर देतं माहितीये? या हतबल आयोगाने सांगितलं 2 ठिकाणी नावं असू शकतात. कारण भारत हा प्रगतिशील देश आहे. शहरांचा विकास होतो, इकडून माणसं तिकडे जातात, तिकडून माणसं तिकडे जातात, तिकडून माणसं त्या शहरात जातात. 4 ठिकाणी नावं येऊ शकतात. मला नवल वाटतं ही असली कारणं देणारा हा आयोग कधीतरी याच्यात सुधारणा करण्याचा विचार तरी करेल का? विचार करा. काय उत्तर दिलंय पहा ना जरा. समय के साथ कई लोग जो गांव में रहते थे
जहां पर उनका वोट था वो शहर में आ गए, उनका वोट गांव में रह गया, और जब वो शहर में आए तो वोट कटवाने की प्रक्रिया की भी अपनी कानूनी जटिलताएं हैं, तो उनका वोट गांव में भी रह गया, शहर में भी हो गया। और आजकल आपको पता है, जैसे जैसे भारत का विकास होता जा रहा है वैसे वैसे लोग शहर छोड़ के भी दूसरे शहरों में भी जाते हैं। मुझे आशा है कि जितने हमारे मीडिया बंधु हैं वो भी शायद किसी न किसी दूसरे शहर को छोड़ के यहाँ पर आए होंगे, तो जब वो यहाँ रहने लग जाते हैं तो उनका वोट यहाँ भी बन जाता है। तो इस तरह से करते करते एक व्यक्ति के जाने या अनजाने में कई जगह वोट रह गए। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर या शेठला साक्षात्कार झाला। देशाचा, राज्यांचा, शहरांचा विकास होतोय। एका राज्यातनं दुसऱ्या राज्यामध्ये, एका शहरातनं दुसऱ्या शहरामध्ये लोक स्थलांतरित होत आहेत, त्यामुळे 4 ठिकाणी नोंदण्या होत आहेत, त्यांची नावं काढणं याच्यामध्ये कानूनी कठीणता आहे, हतबल आहे, हा हताश आहे हा निवडणूक आयुक्त। हतबलपणे मान्य करतोय की कानूनी कठीणता आहे, त्यामुळे ही 4 ठिकाणी नावं दिसत आहेत। देशाच्या विकासाच्या गोष्टी करणाऱ्यांनो, आपला आयोग कधी विकसित होणार, कधी आधुनिक तंत्रज्ञान वापरणार, हा विचार पहिला करा। आणखी एक त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला 0 नंबरची, म्हणजे घराचा क्रमांक 0 असलेल्या घरांविषयी। हा म्हणतो, याने याला एक भावनिक झालर लावायचा प्रयत्न केला, ह्या आरोपाला भावनिक झालर लावली कि देश में कितने ऐसे लोग हैं जिनके पास मकान नहीं है, घर नहीं है, वगैरे वगैरे म्हणण्याचा प्रयत्न केला। मग त्यांनी काय मतदान द्यायचं नाही, त्यांना अधिकार नाही, वगैरे वगैरे। जर त्यांच्याकडे घर नाही, मकान नाही, तर त्यांच्याकडे ते 11 पुरावे आले कुठून, ज्याच्या आधारे तुमची नोंदणी होते, ज्यामध्ये अगदी पासपोर्ट येतो, ड्रायव्हिंग लायसन येतं, पॅन कार्ड येतं, अगदी विजेचं बिल येतं, गॅसचं बिल येतं, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। त्या गोष्टी आल्या कुठून मग? बरं, 0 नंबर, या 0 नंबरचं, ज्यांच्याकडे 0 नंबर आहे त्यांना आम्ही तो नंबर दिलेला आहे, त्यांची एंट्री आम्ही 0च्या नावाने करून घेतो। एवढे हजारो मतदान एकाच विधानसभेमध्ये, हजारो। बरं, राहुल गांधींनी एक साधा प्रश्न विचारला होता, एका बियर बनते अशा ठिकाणी, मद्य बनतं अशा ठिकाणी, जे असं मद्याचं दुकान आहे किंवा कारखाना आहे, त्या कारखान्यात सुद्धा 80 मतदारांची त्या एका कारखान्याच्या नावावर नोंद। आणि ज्यावेळेस तिथे गेलो असं कळलं की कोणीच नाहीये तिथे, अशा नावाच्या व्यक्तीच राहत नाहीत। आयोग त्याच्यावर तोंडाला दाभणाने शिवून गप्प बसला आणि आयोग सांगतो की हे 0 आम्ही त्यांना दिलेला आहे तो नंबर। म्हणजे किती तुम्ही ती परिस्थिती मारून न्यायचा प्रयत्न कराल, तुम्हाला उदाहरणं 99 99 99 म्हणजे 5 वेळा 9 आकडा टाकलेले सुद्धा घराचे क्रमांक आहेत। मग त्यांच्याकडे काय 9000 घरं आहेत, यांच्याकडे 0 आहे, त्यांच्याकडे काय 99,999 घरं आहेत। काही फेकायचं तेवढं फेकायचं। बरं, विचार करा, आयोग म्हणतो या सगळ्यांना आम्ही त्या यादीतून बाहेर काढू शकत नाही, ते भारताचे नागरिक आहेत। आता नागरिकत्व पाहणारा हा आयोग कोण? हा अधिकार याला कोणी दिला? नागरिकत्वाच्या गोष्टी करण्याचा अधिकार या आयोगाला कोणी दिला? आता तो सुद्धा आयोगाकडे अधिकार दिला गेला की काय? काही करू शकतो, केंद्रातलं सरकार ह्यांचंच आहे, काही करू शकतात। विचार करा, मी तुम्हाला काही साधे प्रश्न करतो। समजा आता हा आयुक्त, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, या व्हिडिओमध्ये हा आयुक्त म्हणतो माणसं ज्या ठिकाणी रात्री झोपायला येतात तिथला ॲड्रेस आम्ही तिथे घेतलेला आहे, म्हणजे अशा माणसांचं ज्यांच्याकडे काहीच नाही। आता रात्री झोपायला कुठे येतात ते जर पत्ते तुम्ही तुमच्या नोंदणीमध्ये जर घेत असाल तर भविष्यात नोंदण्यांमध्ये कुठले कुठले पत्ते येतील याचा विचार करा, थोडा विचार करा। मी जास्त काही या विषयाला खोलून बोलणार नाही, पण हे कुठल्या दिशेने चाललंय हा मस्करीचा, विनोदाचा विषय नाही। विचार करा, फुटपाथवर झोपणाऱ्यांचे तुम्ही फुटपाथ क्रमांक 1, फुटपाथ क्रमांक 2, फुटपाथ क्रमांक 3 असे पत्ते टाकणार का त्याच्यावर? मग ज्यावेळेस SIR सारख्या, म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन ते तुम्ही करणार त्यांचं, त्यावेळेस तुम्ही कुठल्या फुटपाथचे नंबर ते शोधत बसणार तुमचे अधिकारी? आणि मग तुम्ही त्यांच्याकडनं क्वालिटीची, चांगल्या गुणवत्ता देऊन त्या यादीचं परीक्षण करण्याची तुम्ही अपेक्षा ठेवणार का? जर तुम्ही फुटपाथ शोधायला लावणार असाल, म्हणजे फुटपाथ शोधायचे, किंवा समजा एखादा माणूस स्मशानात झोपत असेल, जाऊन त्याचं स्मशान टाकणार का? स्मशान नंबर इथे इथे, काहीही सांगायचं। म्हणजे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपत असलं प्लॅटफॉर्म नंबर 1, प्लॅटफॉर्म नंबर 2 वर झोपत असेल तर 2, प्लॅटफॉर्म नंबर 2च्या शौचालयात झोपत असेल तर 3, तोही पत्ता टाकायचा। काहीही बोलायचं। 11 पुराव्यांशिवाय जर त्याची रजिस्ट्रेशन होत नसेल
तर मग हे फुटपाथचे, हे बिअरच्या कारखान्यांचे जिकडे माणसं राहतच नाहीत त्याचे पत्ते आले कुठून? याच्यावर यांचं काय उत्तर आहे? तुमची तळपायची आग मस्तकात जाईल जर हा व्हिडिओ 80,000 लोगों के हाउस नंबर 0 हैं, इसीलिए वो फर्जी हैं। अगले दिन कई सारे मतदाता खड़े हो गए, उन्होंने कहा नहीं साहब, हम तो यहां रहते हैं। तो आपके थ्रू मैं जनता को बताना चाहता हूं कि हर पंचायत और हर म्यूनिसिपैलिटी में जरूरी नहीं है कि आपका घर होते हुए भी उसको घर का नंबर दिया गया। इसी तरीके से जिन लोगों के पास घर नहीं होता, आप लोग भाग्यवान हैं, कई लोगों के पास घर नहीं होता लेकिन उसका नाम भी मतदाता सूची में होता है। और उसका पता क्या दिया जाता है? उसका पता वो जगह दी जाती है जहां वो व्यक्ति रात को सोने आता है, कई बार सड़क के किनारे, कई बार पुल के नीचे, या कई बार लैंप पोस्ट के किनारे। और फिर अगर ये कहा जाए कि वो फर्जी मतदाता है, ये हमारे गरीब मतदाताओं, बहनों, भाइयों और बुजुर्गों के साथ एक बहुत बड़ा खिलवाड़ है। 0 नंबर। आपको पता है इस देश में करोड़ों लोगों के घरों के पते के आगे 0 नंबर है। क्यों? क्योंकि पंचायत, म्यूनिसिपैलिटी जिस घर में वो रहते हैं उन्होंने उनका नंबर नहीं दिया। शहरों में अनऑथराइज्ड कॉलोनीज हैं जहां उनको नंबर नहीं है, तो वो अपने फॉर्म में क्या पता भरें? तो चुनाव आयोग के निर्देश कहते हैं अगर ऐसा कोई भी मतदाता इस देश में है, चुनाव आयोग उसके साथ खड़ा है और उसको नोशनल नंबर देगा। और चूंकि कंप्यूटर में जब उसको भरते हैं तो वो 0 दिखता है। इसका अर्थ ये नहीं है कि वो मतदाता नहीं है। मतदाता बनने की शर्तों में आपका पता इतना अनिवार्य नहीं है जितनी कि आपकी नागरिकता और आपके 18 वर्ष की आयु पूरा होना और जितना कि आप उस बूथ के आजू बाजू में रहते हैं। इन अनिवार्यताओं के तहत ही आपका वोट बनता है। या व्हिडिओच्या शेवटाला हे ज्ञानेश कुमार एक ज्ञान देऊन गेले। हे ज्ञानेश कुमार काय म्हणतात? मतदाता बनने की शर्तों में आपका पता अनिवार्य नहीं है। धक्कादायक आहे हे। विचार करा, 11 पुरावे देऊन तुम्ही जर मतदार बनत असाल आणि 11 पुरावे दिल्यानंतर सुद्धा तुमचा पत्ता तिथे येत नसेल, म्हणजे नेमके असे कोणते 11 पुरावे दिले? धक्कादायक आहे हे। संबंध प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह आहे हे। यांचे लॉजिक मला ह्या ज्ञानेश कुमाराचे एकही लॉजिक समजलेच नाही। आणखी एक लॉजिक तुम्हाला सांगतो। हे काय म्हणतात, म्हणजे मतदान यादीत, मतदार सूची म्हणतो ना आपण त्यांना त्यांच्या हिंदीमध्ये, मतदान सूची में अगर डुप्लीकेट नाम रहेंगे, समजा दुबार नाव आहे 40-40 ठिकाणी एकाच माणसाचं नाव, याचा अर्थ मतदान झालेलं हे चुकीचं। हा तुम्ही संबंध जोडू नका। म्हणजे यादीत तुमची नावं 40-40 ठिकाणी एका माणसाची, त्यामुळे मतदान झालेलं मतदान चुकीचं कसं, हे लॉजिक तो आपल्याला विचारतोय। मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्याचा। हा येडा की खुळा? खरंच नाव ज्ञानेश आहे पण ह्याचे लॉजिक मला त्या नावाशी सुसंगत दिसत नाही। काय म्हणाले जरा पहा। मतदाता सूची में अगर 2 जगह नाम हो तो वोट चोरी कैसे? नहीं हो सकती। वोट तो एक मतदाता एक ही बार डाल सकता है। और इसीलिए हमने कहा था कि चूंकि इस तरह की पीपीटीज बनाई जाएं जिसमें कि चुनाव आयोग के डेटा को गलत तरीके से एनालाइज किया जाए और उसके जरिए यह कहा जाए कि चूंकि मतदाता सूची में ये नाम है इसीलिए मतदान गलत हुआ। मतदाता सूची और मतदान 2 अलग विषय हैं और इन दोनों को अलग अलग ही देखा जाता है। यांचं लॉजिक काही मला कळालं नाही की 40 ठिकाणी नाव जरी असेल तर झालेलं मतदान चुकीचं, हे तुम्ही संबंध लावू नका। विचार करा, वेगवेगळ्या बूथवर वेगवेगळ्या ठिकाणी ही 40-40 नावं वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। ती व्यक्ती 4 ठिकाणी, 5 ठिकाणी नाही 10 ठिकाणी जाऊन मतदान करून येईल। तुमच्या वोटाच्या शाळा किती क्वालिटीच्या आहेत, किती दर्जाच्या आहेत, हे काही वेगळं सांगायची आता मला इथे गरज वाटत नाही। आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो।
खरं तर राहुल गांधींनी जो महत्वाचा प्रश्न विचारला होता की आम्हाला या सगळ्या डेटाला अनालाइज करायला जवळपास 6 महिने झाले, आम्हाला मशीन रिडेबल ती माहिती द्या. 6 महिने एका लोकसभेच्या अंतर्गतला म्हणजे बेंगळुरू मध्यच्या एका महादेवपुराचा एक विधानसभा अनालाइज करायला आम्हाला 6 ते 7 महिने लागतात. आम्हाला एवढी माणसं बसवावी लागली. तरी सुद्धा हा चुनाव आयोग काय प्रश्न विचारतो? हा म्हणतो की तुम्ही निवडणुकीच्या नंतर 8 महिन्यांनी कसे जागे झालात? ते सांगतायत तुम्हाला की आम्ही 6 महिना घेतला हा डेटा अनालाइज करायला. तुमचा मशीन रिडेबल डेटा जर आम्हाला दिला तर आम्ही काही तासात तुम्हाला देशभरातल्या सगळीकडचे गौड बंगाल बाहेर काढू, पण तुम्हाला द्यायचं नाही. तरी सुद्धा तोंड वर करून हा आयोग म्हणतो की 8 महिन्यांनी का आले, वेळेत तुम्ही आपत्ती का दर्ज केली नाही? आता ते हिंदी त्यांनी म्हटले, मी थोडंसं हिंदी मराठीचं मिश्रण करून बोलतोय शिवसैनिकांनो. किंवा वेळेत आपत्ती. आमच्या अमोल भैयांचा निकाल कसा फिरवला, 47 मतांचा हा निकाल, म्हणजे कित्येक हजारावरून हा फरक खाली 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 करत आणला गेला. उभ्या देशाने पाहिला. 47 मतांनी एक खासदार पाडलात तुम्ही. हजारो प्रकरणं आहेत, अशी हजारो प्रकरण. माझ्या घरातलं प्रकरण आहे. माझ्या घरात माझ्या पत्नीचं मतदान, ती पोहोचल्यानंतर कळतं कोणतरी येऊन तिथे मतदान करून गेलेलं आहे. आणि विचार करा, आम्ही ज्यावेळेस ते आयडीचा नंबर पाहिला, एक फेक आयडी टाकलेला आहे. पॅन कार्डचे शेवटचे 4 आकडे टाकलेले आहेत. कसं व्हेरीफाय करायचं? कुठून व्हेरीफाय? तुमच्याकडे मागितले सीसीटीव्हीचे फुटेज समजा तुम्ही दाखवणार आहात मला? अरे तुम्ही विरोधी देशाच्या विरोधी पक्षनेत्याला तुम्ही देत नाही तर तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्याला काय द्याल हे सीसीटीव्ही फुटेज? आणि ज्यावेळेस आपण तिथे जाब विचारायचा प्रयत्न केला, पोलीस प्रशासनाने येऊन आम्हाला बाहेर काढलं. ही सत्य घटना आहे. आता हे एक प्रातिनिधिक उदाहरण, अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरात घडलेली आहेत. प्रत्येक जण तेवढा आवाज उचलतो तसं नाही. जर तुमच्याही बाबतीत या गोष्टी विधानसभेच्या बाबतीत, लोकसभेच्या बाबतीत जर घडल्या असतील, व्यक्त व्हा कमेंटमध्ये. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. यामध्ये हा आयोग हे 8 महिन्याने का आले, 6 महिन्याने का आले, काय म्हणतात त्यांची ती एक फिल्मी डायलॉग बाजी तुम्हाला ऐकवतो. समय के बाद चोरी का आरोप लगाते हैं तो इसे एक राजनैतिक स्टेटमेंट कहा जाएगा. जरा पहा हा वीडियो. अगर आप किसी भी विधानसभा के निर्वाचक हैं और समय रहते हुए अगर आप त्रुटियां बताते हैं तो आपको फॉर्म 7 भरना होता है. अगर आप किसी भी विधानसभा के निर्वाचक हैं और समय परिधि के बाद अगर गलतियां बतलाते हैं तो उसको सिर्फ एक राजनीतिक स्टेटमेंट माना जाता है. आपके माध्यम से मैं ये भी कहना चाहता हूं, अगर 7 दिन में हलफनामा नहीं मिला तो इसका अर्थ ये सारे आरोप निराधार हैं और हमारे मतदाताओं को यह कहना कि वो फर्जी हैं, इसके ऊपर जो भी इस बात को बोल रहा है उसको माफी मांगनी चाहिए. महाराष्ट्र में वोटर लिस्ट बढ़ी. समय रहते जब ड्राफ्ट सूची थी तो दावे और आपत्ति क्यों नहीं जमा कराए गए? जब रिजल्ट निकल आया तब याद आया कि ये गलत. एका विधानसभेला जवळपास 6-7 महिने डेटा अनालाइज करायला लागत असतील आणि त्यानंतर आयोगाने थोबाड उचलून बोलायचं की तुम्ही वेळेत का नाही आलात, काय म्हणावं? आणि त्यानंतर जेव्हा यांना आपण यांची नावं काढा, त्यांची नावं काढा, ही चुकीची नावं आहेत असे प्रश्न केले की आयोग चट्टान की तरह खड़ा है असं म्हणतो. जरा फिल्मी डायलॉग बाजी पुन्हा एकदा ऐका. किसी ने सवाल पूछा था तो मैंने सोचा बतलाता चलो. बिना किसी सबूत के किसी भी वैलिड मतदाता का नाम नहीं कटेगा. चुनाव आयोग हर मतदाता के साथ चट्टान की तरह खड़ा हुआ है. सुंदर डायलॉग बाजी करतात हे, चट्टान की तरह खडा रहेगा, जे काही असेल ते. राहुल गांधींनी कुठेच सांगितलं नाही 1.5 लाख लोकांना तुम्ही नोटीस पाठवा वगैरे वगैरे, पण ह्यांनी एक वेगळी झालर द्यायचा प्रयत्न केला. या अशा आरोपांनंतर मी 1.5 लाख लोकांना नोटीस पाठवू का वगैरे वगैरे. सुंदर डायलॉग बाजी. आणखी एक डायलॉग ऐका. लेकिन अगर आरोप 1.5 लाख मतदाताओं का हो तो क्या बिना किसी सबूत के, बिना किसी हलफनामे के 1.5 लाख मतदाताओं को नोटिस जारी कर दिया जाए? या व्हिडिओमध्ये आयुक्त म्हणतात, जर त्या मतदारांनी आमच्याकडे पुरावे मागितले की तुम्ही आम्हाला अशी नोटीस का पाठवली, आम्ही काय उत्तर द्यायचं? तुम्ही एक करा, ही तुमची कामच नाहीत.
तुम्ही राहुल गांधींकडे जा, ते पुरावे देतील. कारण मतदार याद्या स्वच्छ करणं हे आयोगाचं काम कुठे? आयोगाची कामं ही अशा प्रकारे पत्रकार परिषदा घेऊन डायलॉग बाजा करणं फिल्मी स्टाईलमध्ये, ही कामं आहेत त्यांची. राहुल गांधींनी पुराव्या सकट तुमच्या समोर दाखवलं आणि तुम्ही म्हणताय पुरावे काय सांगायचे, जे काही असेल ते. एवढी डागाळलेली प्रतिमा झालेली आहे या आयोगाची, पण स्वतःची प्रतिमा सुधारून सांगण्यासाठी हा आयोग काय म्हणतो, त्यांनी काहीतरी हिमाचल किंवा अरुणाचल प्रदेशातल्या काही गावांची उदाहरणं दिली, दुर्गम भागाची उदाहरणं दिली. एका मतदारासाठी, म्हणजे एक मतदार जवळपास 12-13 मैल जंगलामध्ये राहतो, डोंगर दऱ्यांच्या आतमध्ये. त्यासाठी आमचे कर्मचारी तिथपर्यंत जातात, एका मतदारासाठी तिथे पूर्ण सेटअप लावतात आणि त्याचं मत घेऊन येतात. तो चुनाव आयोग जो कि एक एक मतदाता को ढूंढ कर उसका वोट डलवाता है. आपको पता है अरुणाचल प्रदेश का एक गांव है मालेगांव, जहां सिर्फ एक मतदाता बहन के लिए पूरा चुनाव आयोग 2 दिन तक ट्रैकिंग करके जाता है और उनका वोट लेके आता है. वही चुनाव आयोग जो गिर फॉरेस्ट के पीछे एक महंत हैं, उनके लिए 1.5 दिन की ट्रैकिंग करने जाता है, पूरा वोट बूथ बनाता है और वोट लेके आता है. उस कर्मठता से, और आज से नहीं 75 सालों से, उस विरासत से, कर्मठता से कार्य करने वाले चुनाव आयोग के ऊपर अगर निराधार आरोप आप मतदाता सूची और मतदान को मिला के और जनता के सामने अगर ये कहें कि चोरी हो रही है, तो ये गलत बात है. जनता सब समजती है. इथे माझ्या डोळ्या देखत विधानसभेच्या वेळेस मी पाहिलं, लोकसभेच्या वेळेस मी पाहिलं, माझ्या डोळ्या देखत कित्येक मतदार बाहेर यायचे. आमचं मत कोणतरी आधीच दिलेलं आहे, तिथे आमच्या नावाने कोणतरी अगोदरच मतदान करून गेलंय, तिकडे लक्ष घाला. त्या एका मतासाठी तुम्ही जेवढं लक्ष घालता ना, तेवढं लक्ष इथे घाला. एका मतदानासाठी तुम्ही एवढा सेटअप लावता, या फुशरक्या आमच्या समोर मारू नका. जिथे बोगस मतदान इथे हजारोंच्या संख्येने होतात, त्यांच्यासाठी काहीतरी करा. शेवटी क्वांटिटी मॅटर करते, किती प्रमाणात इथे बोगस मतदान होतं ते मॅटर करतं. ते एक मतदान तेही तितकंच महत्वाचं, पण तरी सुद्धा इथे तुम्ही काय करता त्याबद्दल बोला, नंतर आपल्या प्रतिमा सांगा. असो, एक पत्रकारांची वेगळी व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येणार आहे. पत्रकारांची विशेषतः ज्या पत्रकारांनी प्रश्न केले आयोगाला, 12 प्रश्न 12 पत्रकार, आणि आयोगाने त्याच्यावर 0 उत्तर दिलेलं आहे. तो वेगळा व्हिडिओ, या व्हिडिओच्या मला वाटतं मी उद्या मध्ये हा व्हिडिओ घेऊन येईल. तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्की पाहावा, ही तुम्हा सर्वांना मी आजच विनंती करतो. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.